एका राजाने आपल्या मुलासाठी योग्य ती नवरी शोधायला आपल्या वजीराला पाठवले। तो वजीर हिंडत असताना त्याला दुसऱ्या राजाचा वजीर भेटला। तो दुसरा वजीर आपल्या राजाच्या सुंदर मुलीसाठी वर शोधित होता। दोन्ही राजे तुल्यबळ होते, तेव्हा ते लग्न ठरायला अडचण पडली नाही। मात्र दुर्दैव असे, लग्नाच्या दिवशीचे राजपुत्राचा बाप मेला। तेव्हा राजकन्याच्या बापाने ते लग्न मोडून टाकले आणि दुसऱ्या राजपुत्राशी तिचे लग्न ठरवले। लग्नाचा दिवस ठरला। नवरा मुलगा मोठा लवाजमा घेऊन नवरीच्या देशाला यायला निघाला। पण त्या देशाला जायची वाट ज्या पहिल्या वराचा बाप मेला होता त्याच्या राज्यातून होती। त्या दोघा राजपुत्रांची मैत्री झाली आणि वराने ते नव्या राजाला मेजवानीचे आमंत्रण दिले। तेव्हा तो राजा सुंदर घोड्यावर बसून बरोबर एक नोकर घेऊन लग्नाला गेला। मेजवानीच्या वेळी मात्र त्याला दुःखामुळे अन्न जाईना। त्यावेळेस वधू पण तिथे होती। तिने त्याचा दुःखी चेहरा पाहिला। तो नीट जेवित नाही हे पण पाहिले आणि आपल्या दासीला त्याच्याकडे विचारायला पाठवले की तुम्ही दुःखी जेवलात का नाही? राजपुत्रांनी सांगितले की मेजवानी मला मना आहे। तेव्हा राजकन्या स्वतः त्याच्याकडे गेली आणि तुम्हाला काय झालं असे तिने विचारले। इतक्या आनंदाच्या प्रसंगी त्याचे तोंड इतके सुकलेले पाहून तिला बरे वाटले नाही। राजकन्ये, तूच माझी ठरलेली बायको, पण तुझा बाप तुला दुसऱ्याला द्यायला निघाला आहे। माझा बाप मेला म्हणून मला का दारिद्र्य आलंय का त्यामुळं मी अपवित्र झालोय? त्यानं असं का केलं? राजकन्या म्हणाली, मला हे माहीत नाही, पण मी तुमच्याशी लग्न करीन। तुमच्याजवळ जलद दौडणारा घोडा आहे का? रात्री ठरलेल्या वेळी मी तुमच्याकडे येईन, तुम्ही मला वाटेल तिथे घेऊन जा। मध्यरात्री ठरलेल्या वेळी राजकन्या त्याच्याबरोबर घोड्यावर बसून पळून गेली। पण बरेच अंतर चालून गेल्यावर तिच्या लक्षात आले की आपले काही दागिने आपण बरोबर आणणार होतो ते घरीच विसरून राहिलेले आहेत। ती म्हणाली, चला आपण परत जाऊन ते घेऊन येऊया। मला ते कुठे ठेवले आहेत ते सांगा, मी नोकराला लाच देऊन ते घेऊन येतो। राजकन्येने ते कुठे ठेवले होते ते त्याला सांगितले। तू झोप, मी लवकर परत येतो असे म्हणून राजपुत्र तिच्या वाड्यात गेला। तिचे दागिने घेऊन तो परत आला। बघतो तर राजकन्या तिथे नाही। तो तिच्या घरी गेला असताना एक चोर तिथे आला। राजकन्या आणि तिचे नोकर दोघेही झोपली होती। चोराने राजकन्येला उचलली आणि तिला घोड्यावर घालून तो घेऊन गेला। सकाळी राजकन्या वाड्यातून नाहीशी झालेली पाहून राजवाड्यात खूपच गोंधळ माजला। अंधारात राजकन्येला नीट दिसले नाही, तो राजपुत्रच आहे असे तिला वाटले। किती लवकर आलात तुम्ही? दागिने आणलेत का? चोर हो म्हणाला। त्याने घोडा भरधाव फेकला। थोड्या वेळाने राजकन्येचे लक्षात आले की हा आपला नवरा नाही। चोराने जंगलातून बाहेर पडताच एक गाव गाठले। राजकन्या म्हणाली, मी दमले आहे, काही खायला घेऊन या। घोडा झाडाला बांधून चोर गेला। त्याबरोबर राजकन्येने घोड्यावर मान घातली आणि घोडा भरधाव फेकला। कोसच्या कोस ती चालली। अखेर ती एका सोनाराच्या दाराशी आली आणि तिने प्यायला पाणी मागितले। तिचे रूप पाहून सोनाराने तिच्याशी लग्न करायचं बेत केला। त्याने तिला मागणी घातली। ती म्हणाली, करीन, पण मला आताची आता कानातली 100 रुपयांची सोन्याची कुंडल द्या। सोनार राणीसाठी दागिने घडवीत होता। त्यातले दागिने तिला आत्ता द्यावेत आणि लग्न झाले की ते काढून घ्यावेत असे त्याने ठरवले। त्याने लग्न दुसऱ्या दिवशी ठरवले। पण राजकन्या घोड्यावर बसून दौडत दूर निघून गेली। खूप लांब गेल्यावर तिला एक झोपडी दिसली। त्यात एक म्हातारे झोडपे राहत होते। तिने म्हातारीला ते कानातले डूल आणि पुष्कळ रत्ने दिली आणि माझी राहायची आणि जेवणाची सोय कर असे ती म्हणाली। रात्रभर ती तिथे राहिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुरुषाचा वेश करून ती बाहेर पडली। घोड्यावर बसून ती पुढे एका राज्यात गेली। त्या देशाचा राजा नुकताच मेला होता। ती शहरात गेली नाही। तोच राजाच्या हत्तीने तिच्या पुढे गुडघे टेकले आणि गळ्यात माळ घातली। ती त्या देशाचा राजा झाली। इकडे राजकन्याला चोराने पळवून नेल्यावर नोकर जागा झाला। राजकन्या नाही असे पाहून तो घाबरला आणि मग तो जोगी बनला। राजपुत्र तिथे दागिने घेऊन आला। बायको नाही आणि नोकर पण नाही असे पाहून तो वैतागला आणि तोही जोगी बनला।
ज्या चोराला राजकन्येने ठकवले होते त्यालाही आपल्या कुकर्माचा पश्चाताप झाला आणि तो देखील जोगी बनला. राणीच्या कुंडलाची गोष्ट राजाच्या कानी गेली तर आपली हरगत नाही अशी मनात येऊन सोनारी जोगी बनला. हे चौघेही जोगी वनवन भटकत होते. पुरुषाच्या वेशातली राजकन्या राज्य उत्तम तऱ्हेने चालू लागली. कुणालाही बाई आहे असा संशय सुद्धा आला नाही. लोक एकसारखे या तरुण राजाला तुम्ही लग्न करा म्हणून आग्रह करायचे, पण ती काहीतरी सांगून वेळ मारून न्यायची. मनातून ती उदास होती. तिला राजपुत्राची सारखी आठवण यायची. त्याला भेटायची तिला फार इच्छा व्हायची. मग तिने एका चित्रकाराला बोलावले आणि स्त्रीवेशात आपले चित्र काढून घेतले. त्या चित्रात कुणीतरी तिच्या छातीत सुरा खुपसलेला असून ती मरते आहे असे दाखवले. हे सारे फार गुप्तपणे तिने केले. चित्र तयार झाल्यावर ते गावातल्या चौकात तिने टांगायला लावले. तिथे एक शिपाई ठेवला आणि त्या चित्राकडे पाहून कोण काय म्हणतो ते मला सांग आणि त्या माणसाला माझ्याकडे आण असे तिने शिपायाला सांगितले. पहिल्यांदा चोर तिथून जात होता. ते चित्र त्याने पाहिले आणि अरे हे तर ते बाईचं चित्र, पण काय ग तू कशी गेलीस, कुणी तुला मारलं असे तो म्हणाला. त्याबरोबर शिपायाने त्याला राजाकडे नेले आणि राजाने त्याला तुरुंगात टाकले. नंतर तो नोकर तिथून गेला आणि ते चित्र पाहून म्हणाला, राजपुत्र तुला घेऊन गेला नि मला मात्र मरायला जंगलात टाकून गेला, पण तू कशी मेलीस. शिपायाने त्याला देखील राजाकडे नेले. राजाने त्याला सेनापती केले. त्यानंतर तो सोनार तिथून गेला. ते चित्र पाहून तो म्हणाला, अरेच्या मला फसवणारी तूच किती, तू मेलीस हे पाहून मला फार आनंद झाला. शिपायाने त्याला राजाकडे नेले. राजाने त्याला तुरुंगात टाकले. मग ती झोपडीतली म्हातारी तिकडून गेली. ते चित्र पाहून त्याने तिला ओळखले. ती दोघी रडू लागली. त्यांनाही शिपायाने राजाकडे नेले. राजा त्यांना राजवाड्यात ठेवायला आणि त्यांना वाटेल ते द्यायला सांगितले. मग राजपुत्र त्या रस्त्याने गेला. ते चित्र पाहून तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हा तो राजवाड्यात होता. राजाने त्याला राजवाड्यात ठेवून घेतले आणि आपला मुख्य वजीर केले. काही दिवस असेच गेले. शेवटी राजकन्येला राहावेना आणि तिने राजपुत्राला ओळख दिली. त्याला सारी हकीकत सांगितली. थोडे दिवसांनी तिने प्रजेला देखील आपली कहाणी सांगितली. लोकांनी तिला राजपुत्राला राजा कर म्हणून सांगितले. ते तिने मान्य केले. मग राजपुत्र आणि ती सुखाने राहू लागली. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.